जय शिवराय मित्रांनो, आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। अहिल्याबाईंचा लोककाळी इतिहास जमा करण्याचा इतिहास याच मातीत घडून आला आणि एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र असणाऱ्या अहिल्याबाईंच्या हातामध्ये केवळ शिवपिंड देऊन त्यांना फक्त धार्मिकतेच्या चौकटीत आम्ही बंदिस्त करून टाकलं। हिमालयापेक्षा जास्त उंचीचं शौर्य आणि पराक्रम होतं अहिल्याबाईंचं। हळूहळू त्याला सह्याद्री एवढा करत आता एखाद्या टेकडी एवढा करून सारा इतिहास आम्ही गायब करून टाकला। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुरुषांमधले सर्वोत्कृष्ट राजे होते, राज्यकर्ते होते, त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर या स्त्रियांमधल्या उत्कृष्ट राज्यकर्त्या होत्या। ही गोष्ट आम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यावी लागेल, समजून घ्यावी लागेल। मग कशी होती अहिल्याबाई यांची जन्मावेळची परिस्थिती, कसा होता त्यांचा अहिल्या ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हा प्रवास। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। याचा अर्थ जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होईल आणि अधर्माची, अन्याय व वाईट गोष्टींची वाढ होईल तेव्हा तेव्हा मी म्हणजेच ईश्वर स्वतः प्रकट होतील। पण कलियुगात जेव्हा मोगली सत्तांचा अन्याय अत्याचार चालू होता, ज्या वेळेस या मातीला पारतंत्र्याच्या काळ्या ढगांनी झाकलेलं होतं, त्यावेळेस कोणते देव प्रकट न होता मानकोजी आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी एका देवीने जन्म घेतला, ज्यांनी भारताच्या चारी दिशांमध्ये धर्माची स्थापना केली आणि काशी विश्वनाथ, सोमनाथ, विष्णुपंत यांच्यासारख्या अनेक मंदिरं बांधली। त्याचबरोबर द्वारका, मथुरा, अयोध्या, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, नाशिक, पंढरपूर अशा अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली। अख्ख्या इतिहासात, अख्ख्या भारतवर्षात अशी एकच स्त्री होऊन गेली ज्यांचं नाव होतं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर। हीच ती अहिल्या जिने सत्याचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये राबवलं। हीच ती अहिल्या जिने चूल आणि मूल या समाजाच्या चौकटीला मोडून एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राज्य केलं। अहिल्याबाईंचे वडील मानकोजी शिंदे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, पण ते एक मुत्सद्देगिरी राजकारणी देखील होते आणि म्हणूनच लहानपणापासून कुटुंबामधूनच अहिल्याबाईंना तलवार चालवणे, घोडा चालवणे, पोहणे, भालाफेक यासारख्या सर्व कलांचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जात होतं। हीच सुरुवात होती अहिल्याबाईंच्या व्यक्तिगत विकासाची। 1733 साली वयाच्या 18व्या वर्षी महापराक्रमी सरदार सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेरावांसोबत अहिल्याबाईंचा विवाह संपन्न झाला आणि मल्हारराव होळकर यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्याबाई यांची वाटचाल सुरू झाली। खरं तर अहिल्याबाईंच्या जीवनामध्ये महत्त्वाचा वाटा कुणाचा असेल तर ते म्हणजे महापराक्रमी योद्धा मल्हारराव होळकर यांचाच आहे। कारण मल्हारराव म्हणजे पराक्रम, मल्हारराव म्हणजे सामर्थ्य, मल्हारराव म्हणजे विश्वास, मल्हारराव म्हणजे अहिल्याबाईंच्या पाठीवर आयुष्यभर पडत राहिलेली कौतुकाची थाप। मल्हारराव होळकर यांनी आपल्या 8 वर्षाच्या सुनेला सांगितलं की युद्ध कसं लढावं, तलवार कशी चालवावी, तोफांचे भयानक आवाज होतात तेव्हा त्याला कसं सामोरं जावं हे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना शिकवलं। कारण मल्हाररावांना त्यांच्या मुलापेक्षा म्हणजेच खंडेरावांपेक्षा आपल्या सुनेवर जास्त विश्वास होता। आणि त्याच्यानंतरच काही वर्षांनी 1754 रोजी खंडेराव यांचा मृत्यू झाला आणि त्याच्या 12 वर्षांनंतरच मल्हारराव नावाची मायेची छाया 20 मे 1766 रोजी अहिल्याबाईंना सोडून गेली। मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर लगेचच 1 वर्षांनी अहिल्याबाई यांचे सुपुत्र मालेराव होळकर हे देखील मरण पावले। घरातील प्रत्येक कर्तृत्ववान पुरुष धारातीर्थी पडल्यानंतर सगळी जबाबदारी अहिल्याबाईंवर आली।
पण त्या घाबरल्या नाहीत. पती मेल्याच्या दुःखात रडत बसून सती गेल्या नाहीत, तर त्यांनी राज्याचे सूत्र स्वतःच्या हातात घेऊन 29 वर्ष राज्य केलं, अनेक देवस्थान स्थापन केले व धर्माचे रक्षण केले. आणि अशा वेळेस पेशव्यांनी अहिल्याबाईंच्या या परिस्थितीत संधीचं सोनं करायचं ठरवलं. ते पूर्ण सैन्य घेऊन इंदोरवर हल्ला करायला आले. तेव्हा अहिल्याबाईंनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा नियम वापरला. त्यांनी पेशव्यांना एक पत्र लिहिलं, ज्यात त्यांनी असं लिहिलं होतं, तुम्ही आमच्याशी लढायला आला असाल तर बिनसंकोच या, आम्ही तुमच्याशी लढायला तयार आहोत. पण जर तुम्ही जिंकलात आणि आम्ही हारलो तर लोक काय म्हणतील, इतिहास काय म्हणेल की एका विधवा स्त्रीला हरवून पेशवा महान झाले. पण जर तुम्ही हारलात तर इतिहास काय म्हणेल की एका विधवा स्त्रीकडून एवढे महान पेशवा हरले. हे पत्र एका बाणापेक्षा कमी नव्हतं. या पत्राचे उत्तर पेशव्यांनी असं लिहिलं, आम्ही तुमच्याशी लढायला नव्हतो आलो, आम्ही तर तुमच्या कुटुंबातील पुरुषांना श्रद्धांजली देण्यासाठी आलो होतो. या घटनांमधून आपल्याला समजून येते की मल्हारराव होळकर यांची शिकवणीने आणि खंडेराव यांच्या साथीने अहिल्याबाईंचं आयुष्य किती बदललं ते. खरं तर अहिल्याबाई यांचा इतिहास प्रत्येक स्त्रीला प्रेरित करण्यासारखा आहे. एक धनगराची मुलगी लग्न करून होळकरांच्या घरात जाऊन 29 वर्ष या मातीवर राज्य करते. एवढेच नाही तर धर्मस्थापना करते. मग ती स्त्री देवीपेक्षा काही कमी नाही. आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या घराघरात भारतीय पुराणांचा उल्लेख करतो, त्याचप्रमाणे आपल्याला अहिल्याबाईंसारख्या अनेक स्त्रियांचा इतिहास घराघरात पोहोचवता आला पाहिजे. पण घराघरात इतिहास पोहोचवण्यासाठी आधी स्वतःला पूर्ण इतिहास माहिती असायला पाहिजे. परिवर्तनाची सुरुवात पहिले आपल्यापासून करा. आणि जर आपण इतिहास घराघरात पोहोचवला तर प्रत्येकाच्या घरात जिजाऊ, येसूबाई, ताराबाई, लक्ष्मीबाई, सावित्रीबाई, रमाबाई, अहिल्याबाई जन्माला येतील. तर मित्रांनो, तुम्हाला माझे विचार मान्य असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या अहिल्याबाईंचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.